2013 मध्ये मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक सिनेमा आलेला होता. तो सुहास शिरवळकर या लेखकाच्या कादंबरीवर बेस हा सिनेमा होता आणि तो सिनेमा इतका ब्लॉकबस्टर ठरला की त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये या सिनेमाने एक नवीन कलाटणी दिली आणि त्या सिनेमाचं नाव आहे दुनियादारी. सुहास शिरवळकर यांच्या कादंबरीवर म्हणजे दुनियादारी या कादंबरीवर तो सिनेमा संजय जाधव सर यांनी दिग्दर्शित केला होता आणि या सिनेमामध्ये अगदी जबरदस्त असे कलाकार होते, तगडी स्टार कास्ट होती आणि त्या सिनेमातले जे काही कलाकार आहेत ते ज्या कॉलेजमध्ये शिकताना दाखवलेले होते तेच कॉलेज म्हणजे SP कॉलेज म्हणजेच सर परशुराम महाविद्यालय. ॲक्च्युअलमध्ये सिनेमामध्ये हे सगळे कलाकार या कॉलेजचे विद्यार्थी दाखवलेले होते, पण या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये या सिनेमाचं शूटिंग झालेलं नाही. ॲक्च्युअलमध्ये या सिनेमामध्ये जे शूटिंग केलंय ते SP कॉलेज पुणे या कॅम्पसमध्ये न करता हे जे शूटिंग आहे ते पुण्यातल्याच कृषी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शूट करण्यात आलं आणि मी आत्ता त्याच कॅम्पसमध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी या संपूर्ण सिनेमाचं शूटिंग करण्यात आलं आहे. म्हणजे या कॉलेजमधला जो कॅम्पस दाखवण्यात आला आहे तो या पुणे कृषी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये दाखवण्यात आला आहे आणि इथंच ते सगळं गाणं वगैरे शूट करण्यात आलं आहे. म्हणजे सुरुवातीचा जो पॅच आहे जिथे श्रेयश ॲडमिशन घेतो आणि तिथं आल्यानंतर मग त्याची रॅगिंग करतात आणि त्याला एक मुस्कळात लावली जाते दिग्याकडून, हे सगळं इथंच समोर शूट करण्यात आलेलं आहे आणि अगदी असा मस्त हिरवागार कॅम्पस आहे आणि इथं हे संपूर्ण शूट करण्यात आलं आहे. म्हणजे दुनियादारीतलं जे गाणं आहे जिंदगी है जिंदगी दोस्तों की दुनियादारी में हसीन ये है जिंदगी, ते पण गाणं संपूर्ण इथंच शूट करण्यात आलेलं आहे. तर हा कॅम्पस जो आहे तो कृषी विद्यापीठ पुणे या कॉलेजचा हा कॅम्पस आहे आणि त्याचप्रमाणे जे फायटिंग सिक्वेन्स आहेत म्हणजे जितेंद्र जोशी त्याच्यामध्ये आणि डिग्यामध्ये जे फायटिंग सिक्वेन्स होतात ते सुद्धा इकडेच हॉस्टेलच्या त्या वरच्या मजल्यावर शूट करण्यात आलेले आहेत. मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे हा डायलॉगसुद्धा एकदम अप्रतिम होता आणि तेरी मेरी यारी भुक्कात गेली दुनियादारी हा सुद्धा डायलॉग मस्त होता. मला आवडलेला अजून एक डायलॉग म्हणजे अंकुश चौधरी सरांचा तो डायलॉग होता की डिग्या दारू पितो सिगरेट ओढतो पण डिग्या नीच नाही रे, हा जो डायलॉग होता ना तो अप्रतिम होता. त्याचप्रमाणे याच ठिकाणी मुन्नाभाई MBBS या सिनेमाचं सुद्धा शूटिंग करण्यात आलं. म्हणजे मुन्नाभाई MBBS सिनेमामध्ये आपला जो संजय दत्त असतो जो ॲडमिशन घेतो ज्या MBBS कॉलेजमध्ये ते मुंबईतलं दाखवण्यात आलं कॉलेज, पण ते कॉलेज ॲक्च्युली हे आहे कृषी विद्यापीठ पुणे या कॅम्पसमध्ये तो सिनेमा पूर्ण शूट करण्यात आला आहे. तर मुन्नाभाईच्या सुद्धा आठवणी या कॅम्पसमध्ये येऊन तुमच्या जाग्या होऊ शकतात.